जय बाबा. अवतार मेहर बाबांचे अध्यात्मपर लेख आणि संदेश ह्या पुस्तकातला दुसरा भागामध्ये आपण 5वं प्रकरण बघत होतो. गेल्या वेळेला आपण ते पूर्ण नाही करू शकलो. आज ते पूर्ण करून पुन्हा प्रकरण 6 सुरू करायचा आपण प्रयत्न करूया. हे प्रकरण आहे सृष्टीचा प्रारंभ आणि अंत आहे का, कसा असतो, आपल्याला का कळतो किंवा कळत नाही, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तर गेल्या वेळेचं एक पॅरेग्राफ मी पुन्हा रिपीट करते, कारण त्याच्याच आधारावर दुसरा पॅरेग्राफ आहे, उदाहरण दिलं आहे बाबांनी, आणि एक रिवाईव्ह होईल की आपण कुठपर्यंत मागच्या वेळेस बघितलं होतं ते लक्षात येण्यासाठी. म्हणून मागचा एक पॅरेग्राफ मी रिपीट करते. परस्पर विरोधी द्वंद्वांच्या द्वारा संतुलन. विशिष्ट क्रिया व संस्कार यांनी ठेवलेल्या संस्काररूपी ठशांमुळे मन तशाच प्रकारच्या क्रियांकरता व अनुभवांकरता ग्रहणशील सस्पेक्टेबल होते. पण एका विशिष्ट मर्यादेनंतर स्वाभाविक प्रतिक्रिया होऊन या ग्रहणशीलतेचा निरोध व विरोध होतो व प्रवृत्तीची दिशा अगदी उलटून विरुद्ध संस्कारांना कार्यक्षम होण्यास वाव मिळतो. कित्येक वेळा हे द्वंद्वांचे परस्पर विरोधी भाग एकाच कल्पना शृंखलेमध्ये गोवल्या जातात. उदाहरणार्थ, एखाद्या मनुष्याला त्याच्या जीवनाच्या पूर्वार्धात ऐहिक वैभवाचा, कनक, कामिनी व कीर्ती इत्यादी सर्व प्रिय वस्तूंनी संपन्न असलेला सुप्रसिद्ध लेखक असल्याचा अनुभव येतो. त्याच जन्माच्या उत्तरार्धात या सर्व प्रिय वस्तू त्याला सोडून गेला असल्याचा अनुभव येतो. कधीकधी असे दिसते की एकाच जन्माच्या कल्पना शृंखलेमध्ये दोन्हीही परस्पर विरुद्ध द्वंद्वांचा समावेश झालेला नाही. उदाहरणार्थ, एखाद्या माणसाला आपण स्वतः जन्मभर युद्धात नेहमी विजयी होणारा असा प्रबळ भूपती असल्याचा अनुभव येईल. परंतु असे झाल्यास त्या राजाला आणखी एक दुसरा जन्म घेऊन पराभव सोसावा लागतो व कल्पना शृंखलेची पूर्ती करून या जन्मातील अनुभवाचे संतुलन, बॅलन्सिंग करणे भाग पडते. संस्कारांची मानसिक नियती, सायकोलॉजिकल कंपल्शन ही आत्म्यास अधिक आवश्यक असणाऱ्या अर्थपूर्णतेस, टेलिलॉजिकल नीड पोषक असते. आत्म्यास अधिक आवश्यक असणाऱ्या अर्थपूर्णतेस पोषक असते. म्हणजे प्रत्येक आत्म्याला दोन्ही प्रकारच्या संस्कारांमधून जाणं जरुरी असतं, दोन्ही प्रकार किंवा द्वंद्वांमधून जाणं जरुरी असतं, आणि ते त्या आत्म्याच्या प्रगतीसाठी, आध्यात्मिक प्रगतीसाठी जी परिपूर्णता आवश्यक आहे त्यासाठी ते आवश्यक असतं. आणि आपण बघितलं होतं थोडक्यात की म्हणून कुठल्याही सुखाने हुरळून जाऊ नये किंवा दुःखाने व्यथित होऊ नये. रादर एकाच जन्मात सारखे हे जर अप्स अँड डाऊन्स आले तर इट्स अ गुड थिंग की ह्या जन्मातच त्या सगळ्या गोष्टी एकत्र अनुभवायला मिळतात. पुन्हा त्याच्यासाठी आणखीन एक जन्म खर्चायला नको. त्याच्यासाठी बाबांनी पुढे उत्तम उदाहरण दिले. ते इथपर्यंत आपण गेल्या वेळेला बघितलं होतं. उदाहरण, कल्पना करा की एका मनुष्याने या जन्मात एखाद्या माणसाला ठार मारले आहे व यामुळे त्याच्या मनोदेहात ठार मारण्याचा संस्काररूपी ठसा उमटला. चेतना जर या संस्काराच्या प्रारंभिक प्रवृत्तीनेच पूर्णपणे नियंत्रित झाली तर तो मनुष्य अनंत कालपर्यंत लोकांची हत्याच करत जाईल व प्रत्येक वेळी तसेच कर्म करण्याची त्याची वृत्ती प्रबल होत जाईल. म्हणजे इथे द्वंद्व जरुरी का आहे हे ह्या पॅरेग्राफमधून, ह्या 3-4 वाक्यातून कळतं की द्वंद्व जे आहे, सुख दुःख, हत्या करणं आणि करून घेणं, हे सगळी जी परस्पर विरोधी द्वंद्व आहेत ती ह्याच्यावरती मागे एक पूर्ण प्रकरण होतं आणि ते जरुरी का आहे ते चांगल्या प्रकारे इथे आपल्याला कळतं की एकाच प्रकारच्या प्रारंभिक प्रवृत्ती जर त्यावर अवलंबून चेतना राहिली तर सतत तीच क्रिया घडेल. मग त्याला मुक्त कधी होणार? त्याला दोन्ही प्रकारचे अनुभव यायला पाहिजे. व जर
अनुभवाच्या अर्थपूर्ण नियमाने लॉजिक ऑफ एक्सपिरियन्स या प्रवृत्तीला आवश्यक असलेला अवरोध झाला नसता तर या पुनरावृत्तीरूपी नियतीतून सुटणे अशक्यच झाले असते. जर त्याला त्याच्या विरुद्ध प्रकारचा अनुभव जर आला नसता तर सतत तशाच प्रकारच्या क्रिया होत जाऊन त्याच जंजाळात जीवात्मा फसत गेला असता. पण लवकरच विरोध द्वंद्वातील एका टोकाच्या पक्षाची ऑपोजिटची अपूर्णता मनुष्याच्या ध्यानात येते. एकाच प्रकारचा अनुभव सारखा घेतला, सतत सुखच तुमच्या पायाशी लोळत गेलं तर हळूहळू त्याच्यातही राम वाटेन असं होतं. म्हणून विरुद्ध प्रकारच्या अनुभवाचं महत्त्व काय आहे? ते महत्त्व असं आहे की आत्म्याला परिपूर्ण होण्यासाठी, अर्थपूर्ण होण्यासाठी, आध्यात्मिक विकास होण्यासाठी ह्या द्वंद्वांच्या अनुभवांची गरज असते. म्हणजे दुसऱ्या प्रकारचा अनुभव घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं. व तो आपला नष्ट झालेला समतोल पुन्हा प्रस्थापित करण्याकरता न कळत विरुद्ध पक्षाचा आश्रय घेतो. आता मनुष्य करताना हे सगळं जाणीवपूर्वक करतो का? बिलकुल नाही. कारण त्याला माहीत नसतं, कळत नसतं, आधी काय घडून गेलं ह्याची स्मृती नसते. पण ते संस्कार असे फोर्स असतो त्यांचा की आपोआप विरुद्ध प्रकारच्या संस्कारांमध्ये तुम्ही टाकले जाता. यू लँड इन टू सच अ सिच्युएशन की दॅट इज रिक्वायर्ड फॉर द डेव्हलपमेंट ऑफ युअर सोल. की अशा प्रकारच्या, म्हणजे सपोज गेल्या जन्मात मी जर खूप शांत, अबोल, सहन करणारी असेल तर मला अनुभव घ्यायला पाहिजे की उलट प्रखर वक्तृत्व किंवा ठामपणे बोलणं किंवा व्यक्त होणं. म्हणजे मग या जन्मात मी सतत, एका जन्मात सतत मी सगळं ऐकून घेतलं असेल तर दुसऱ्या जन्मात, त्याच जन्मात जर मी परत बोलायला शिकले तर ठीक आहे. नाहीतर मग मला दुसऱ्या जन्मामध्ये लगेच उत्तर देण्याच्या प्रवृत्तीचे संस्कार उत्पन्न होऊन तशा पद्धतीचा माझा स्वभाव बनतो. व तो आपला नष्ट झालेला समतोल पुन्हा प्रस्थापित करण्याकरता न कळत विरुद्ध पक्षाचा आश्रय घेतो. याप्रमाणे ज्याने नरहत्या करण्याचा अनुभव घेतला त्याच्यात स्वतःच ठार मारून घेण्याची आवश्यकता व मानसिक ग्रहणशीलता उत्पन्न होते. समजा एखाद्याने खून केला असेल तर त्या जन्मात किंवा पुढच्या जन्मात ज्याने खून केला त्याचा पण खून होतो. का? कारण त्याला मारण्याचा अनुभव आहे. पण ज्याला मारलंय, ज्याचा खून झालाय, त्याला कसं वाटलं त्याचा खून झाला तर मग तो अनुभव घेण्यासाठी त्याला स्वतःची पण त्याची हत्या केव्हा ना केव्हा होणं हे क्रमप्राप्त असतं. मग आता हा एक महत्त्वाचा प्रश्न मागच्या वेळेला एका दुसऱ्या प्रकरणात राजेंद्र निस्तान यांनी मला वाटतं विचारला होता की हिटलरनी इतक्या लोकांना मारलं, मग त्याचे संस्कार किंवा ते कसे भरून निघणार? तर ह्या प्रकरणात त्याचं सुंदर बाबांनी उत्तर दिलं आहे, अगदी चपकल आणि फार व्यवस्थित दिलं आहे की आता हे जे उदाहरण आहे ह्याच्यातच की ज्याने मारलं, समजा एनी बीला मारलं, ठार मारलं, तर बी तर नाहीच आहे अस्तित्वात. मग त्याच जन्मात जर त्या एला कोणी ठार मारलं तर तो दुसरा कोणी पण मारू शकतो. जरुरी नाही की बीनीच त्याला दुसऱ्या जन्मात किंवा नंतर कधी, असं फार क्वचित होतं की सपोज त्या जन्मात तो अनुभव त्याचा खून होऊन घेण्याचा झाला नाही आणि दुसऱ्या जन्मात होणार असेल तर त्याच व्यक्तीकडून होणं वगैरे हे फार क्वचित होतं. तशा प्रकारचे संस्कार असलेल्या दुसऱ्या कुठल्याही जीवाकडनं त्या एची हत्या होते. जरुरी नाही की ज्या बीनेच त्याची पुन्हा हत्या करायला पाहिजे, हे जरुरी नाही. राजेंद्र निस्ताने आय होप आहेत मीटिंगमध्ये, नसतील तरी इतरांना सुद्धा हा मुद्दा कळला असेल. त्यांचा प्रश्न होता, तुम्हाला लोकांना आठवत असेल. आणि निस्ताने सध्या आता बाबांचं हे पुस्तकाच्या कामामध्ये बिझी आहेत. मी सांगितलं होतं की आपल्याला ट्रस्टकडनं परमिशन मिळालेली आहे आणि त्यांचं जवळजवळ ते टायपिंग होऊन हस्तलिखित रेडी आहे आणि ह्या दोन्ही भागांचा एकच भाग करून तो पब्लिश करण्याच्या मागे ते आहे. याप्रमाणे ज्याने नरहत्या करण्याचा अनुभव घेतला त्याच्यात स्वतःच ठार मारून घेण्याची आवश्यकता व मानसिक ग्रहणशीलता उत्पन्न होते.
दुसऱ्याला मारित असताना जी संपूर्ण परिस्थिती, टोटल सिच्युएशन असते, त्या परिस्थितीचा मारणे हा एक भाग असून त्याला त्या परिस्थितीच्या एका अंगाचेच म्हणजे मारण्याचेच रहस्य अवगत झालेले असते व त्या संपूर्ण परिस्थितीचे जे मारल्या जाण्याचे दुसरे पूरक अंग असते त्याचे मर्म त्याला अज्ञातच राहते. कारण दुसऱ्याचे मारल्या जाणे एका अर्थाने त्याच्या अनुभवात आले असले तरी तो त्याचा स्वतः मरण्याचा अनुभव नसतो. म्हणजे इतर कुणाच्या हाताने मरण्याचा अनुभव त्यांनी कुणाला तरी मारलंय, खून केलाय, म्हणजे खून होऊन घेण्याचा, इतराच्या हाताने मरण्याचा अनुभव सुद्धा त्या आत्म्याला मिळणं आवश्यक असतं व त्याचे मर्म त्याला अपरिचितच असते. आपण कुणाचा अपमान केला तर दुसरं कोणीतरी आपला अपमान करणारच, तशी परिस्थिती उद्भवणारच. ती या जन्मात होईल किंवा पुढच्या जन्मात होईल. म्हणून या सगळ्या गोष्टी टाळणं उत्तम. बाबांनी हे जे काही सांगितलं आहे की बऱ्याच लोकांचा, विशेषतः मुंबईवाल्यांचा हा नेहमी प्रश्न असतो की सगळ्या कर्मांनी जर बंधन होऊन संस्कार उत्पन्न होणार आहेत तर चांगले कर्म का करायचे असा त्यांचा प्रश्न असतो नेहमी सायरसला. कर्मच नाही केलं त्या पद्धतीचं तर हॅलो कुणी हां तुमचा देशपांडे भाऊ म्हणतात की त्यांचाही तोच प्रश्न होता की वाईट कर्मांनी लोखंडी साखळी तयार होते, चांगल्या कर्मांनी सोन्याची साखळी तयार होते. साखळ्या दोन्ही तयार, साखळी म्हणजे बंधन, कर्मांचं बंधन. पण चांगलं कर्म यासाठी करायचं की त्यामुळे आत्म्याची एक प्रगती होते, अध्यात्मपथावर तो प्रगत होत जातो. आणि जेव्हा सद्गुरू, तुमची तयारी एक आत्म्याची होते. आणि आपण हेही बघितलं की सद्गुरू अशा आत्म्यांच्या शोधात असतो, त्यांना पुश करून अध्यात्म मार्गावर आणखीन त्यांची प्रगती घडवण्यासाठी. त्यामुळे त्यावेळेस तुमचे संस्कार उत्तम असतील, चांगल्या प्रकारचे, वाईट प्रकारचे संस्कार नसताना जर चांगल्या प्रकारचे संस्कार असतील तर नॅचरली तुमचा नंबर पुढे लागणारच आहे. पास सगळे होतात, पण डिस्टिंक्शनमध्ये पास होण्याचा फायदा काय आहे? त्याचप्रमाणे हे आहे. आणि तसंच असं जसं सांगितलं आहे की कुणाबद्दल वाईट बोलायचं नाही किंवा त्याच्या पश्चात निंदा करायची नाही, तर इथे पण द्वंद्वविरोधी म्हणजे तुमचीही कोणीतरी निंदा करणार, म्हणजे अशा पद्धतीने कर्मांचं बंधन वाढत जातं. त्या खोटं बोललात तर तुम्हालाही कोणीतरी, नंतर तुमच्या आत्म्याची एवढी तयारी होते की समोरचा खोटं बोललाय हे तुम्हाला आधीच कळतं. किंवा काही मैलावर तो माणूस असेल, तुमच्या समोर नसेल तरी तुम्हाला कळू शकतं की अरे हा खोटं बोलतोय. इतकी हळूहळू तयारी होत जाते त्याची. एनिवे तो भाग वेगळा आहे. पण मला वाटतं देशपांडे भाऊंच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे का ह्याच्यातनं? व त्याचे मर्म त्याला अपरिचित असते, म्हणून त्याच्या अनुभवाची पूर्ती करण्याची आवश्यकता उत्पन्न होऊन ज्या द्वंद्व पक्षाचा त्याला स्वतःच अनुभव आला असेल त्याच्या विरुद्ध पक्षाचा स्वानुभव तो स्वतःवर ओढवून घेतो. म्हणजे खूनच तुम्ही केला नाही कुणाचा तर तुमचा खून करून घेण्याचा अनुभव ओढवून घ्यायची गरजच नाही. मग खून का करायचा नाही? तुम्ही खून केला तर दुसरा कुणीतरी तुमचा खून करणार, म्हणजे तो अनुभव तुम्ही ओढवून घेतलेला आहे, म्हणून खून करायचा नाही. कारण मग तो अनुभवातून आपल्याला पण जायला लागायला नको. म्हणजे चेतनेमध्ये, म्हणजे हे कायदा वगैरे ते तर आहेच, ते समजा बाजूला ठेवला, म्हणजे चेतनेमध्ये ही नवीन उणीव भरून काढण्याची प्रवृत्ती उत्पन्न होते. आपल्यास जे जे काही आपण अनुभव देणार ते आपल्याला घ्यावे पण लागणार. इतरांना दुःख दिलं तर दुसरा कोणीतरी आपल्याला, भले तो देणार नाही, दुसरा कोणीतरी आपल्याला दुःख देणार. मी कुणाला मारलं तर मला कोणीतरी मारणार, हे नक्की. ही नवीन उणीव भरून काढण्याची प्रवृत्ती उत्पन्न होते. आपल्या स्वतःच्या अनुभवात संपूर्ण परिस्थितीचा समावेश करण्याकरता उपनिर्दिष्ट म्हणजे वर सांगितलेल्या खुनी माणसामध्ये
स्वतः ठार मारल्या जाण्याच्या अनुभवाची ग्रहणशीलता उत्पन्न होते. त्यालाच असं त्याचाच कॉन्शियसनेस असतो. त्याला असं वाटतं, अरे मारताना असा अनुभव आला, म्हणजे मरताना कसा येत असेल. मग त्या अनुभवाच्या पूर्ततेसाठी तशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये तो येऊन पोहोचतो. या ठिकाणी हा प्रश्न उपस्थित होतो की दुसऱ्या जन्मात त्याला ठार मारण्याकरता कोणता माणूस येईल. अत्यंत महत्त्वाचा हाच प्रश्न विचारला होता अशाच पद्धतीचा. या ठिकाणी हा प्रश्न उपस्थित होतो की दुसऱ्या जन्मात त्याला ठार मारण्याकरता कोणता माणूस येईल. तो माणूस पूर्वजन्मी ठार झालेला मनुष्यच असू शकेल किंवा त्या मनुष्याप्रमाणेच समान संस्कार असलेला दुसरा मनुष्यही असू शकेल. तो स्वतः असेल तर आता तो मेला, म्हणजे ते दुसऱ्या जन्मात त्याचं कर्म त्याला वाट्याला येणार. नॉट लाईक द गँगस्टार की एका गँगमधल्या एकाने मारलं, मग त्या दुसऱ्या गँगमधल्यानी दुसऱ्याने त्याला मारलं, म्हणजे त्या गँगवाल्यांचं ते त्या जन्मात होऊन जातं. पण त्याच मनुष्याने मारलं तर नॅचरली दुसऱ्या जन्मामध्ये कुठल्या तरी जन्मामध्ये ते कर्म जाणार. तर बाबा इथे स्पष्ट सांगतात की तोच मारेल किंवा त्या माणसासारखेच ज्या दुसऱ्या माणसाचे संस्कार आहेत, दुसरा कोणीतरी आहे ज्याचा खून झालेला आहे, असा दुसरा कुठला मनुष्यही मारू शकेल. निरनिराळ्या व्यक्तीत क्रिया प्रतिक्रिया होऊन परस्परात संबंध व बंधने उत्पन्न होतात. आपण मागे जन्मपरंपरा आणि कर्मामध्ये बघितलं की कधी कधी एकमेकांचं तुमचं काही कार्मिक देवाणघेवाण नसतानाही मानसिक किंवा सूक्ष्म भूमिकेवर सतत विविध आत्म्यांची एकमेकांमध्ये देवाणघेवाण चालू असते. तर इथे तर कृती आहे, कृती केली की त्याच्यातनं संबंध उत्पन्न होतात. व जेव्हा माणूस दुसरा जन्म घेतो तेव्हा तो सांस्कारिक पूर्वसंबंध असलेल्या लोकात किंवा त्यांच्यासारखेच संस्कार असलेल्या दुसऱ्या लोकात जन्म घेतो. परंतु विकासशील द्वैताची अवरोधरहित क्रीडा होईल अशीच अवस्था जीवनात आढळून येते. की विकासासाठी द्वैत आहे, पण कसं आहे ते विकासासाठी जरुरी आहे. कसला विकास? आत्म्याचा आध्यात्मिक विकास. त्या आत्म्याच्या आध्यात्मिक विकासाला अनुकूल असं ती द्वैत आहे, द्वंद्व आहे. आणि त्याचा जो क्रिया प्रतिक्रिया विरोध होईल अशी त्याची तो खेळ चालू असतो आणि अशीच अवस्था त्याच्या जीवनात आढळून येते. पुढचा पॅरेग्राफ आहे, जीवनाची अग्रगती परस्पर विरोधी द्वंद्वांमधून द्वंद्वांतीत स्थितीत प्रवेश करते. जी जीवनाची गती आहे ती द्वंद्वांमधूनच द्वंद्वांच्या पलीकडे जाण्यापर्यंत प्रगती करते. प्रगती होणार आणि प्रगती करून द्वंद्वांच्या पलीकडे जायचं, अद्वैताकडे, द्वंद्वातीत म्हणजे द्वंद्वाच्या पलीकडची अवस्था आणि त्यानंतर अद्वैत अवस्था जर प्राप्त करायची असेल तरी ती प्राप्त करून घ्यावी लागेल द्वंद्वाच्या माध्यमातूनच. विणकराच्या धोट्याप्रमाणे दोन विरुद्ध टोकांमध्ये भ्रमण करून मानवी मन जीवनरूपी कापडातील ताण्याबाण्यांची रचना करत असते. इथे जे आता तर सगळे मशीन आले, पण तुम्ही कुणी तो हातमागावरचं खडडक खटाक खडडक खटाक खडडक खटाक असा आवाज चाललेला असतो पायाने हाताने त्याचं. ती जी ताणाबाणाची रचना असते त्या विणकराच्या मशीनवर, एक उभा धागा, एक आडवा धागा, एक मराठी गाणं पण आहे त्याच्यावर भावगीत सुंदर. तर अशी जी ताण्याबाण्याची रचना आहे त्याच्याप्रमाणे मनुष्याचं आयुष्य आहे. रेखागणितातील रूपकाचा उपयोग करायचा झाल्यास जीवनाचा विकास सरळ रेषेत न होता नागमोडी वळणाने होत असतो. की सतत अप्स अँड डाऊन्स चालू असतात, सुख दुःख सुख दुःख. नदीतील जलप्रवाहास दोन तटांचा जो उपयोग आहे तोच उपयोग जीवनसरितेस दोन परस्पर विरुद्ध पक्षांचा म्हणजे द्वंद्वाचा आहे. त्या नदीला जर तट नसता तर ते पाणी कसंही अस्ताव्यस्त कुठेही पसरलं असतं. त्याचा प्रवाह व्यवस्थित राहून मग तो समुद्रापर्यंत मिळण्याचं लक्ष्य त्याचं साधलं नसतं. म्हणून त्या नदीला दोन किनारे आहेत, तट आहे. तसंच मनुष्याच्या आयुष्याला सुख आणि दुःख हे दोन तट आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे द्वंद्व हे मनुष्याच्या जीवनाला आहे. आणि त्या द्वंद्वामधून मनुष्याचं जीवनाचा
प्रवाह एखाद्या नदीप्रमाणे सरळ वाहत असतो. नदीला तट नसतील तर तिच्यातील जलराशी मार्गातच बाजूना इतस्ततः विखरल्या जातील व नदी आपल्या उद्दिष्ट ठिकाणी पोहोचू शकणार नाही. त्याचप्रमाणे जीवनाचा जीवन ओघ असं त्याने 2 शब्द मिळून हे शब्द आहेत, बाकी काही नाही. हळूहळू वाचून तुम्हाला एकदा त्याची सवय झाली की ते क्लिष्ट वाटणार नाही. जीवनोघ म्हणजे जीवनाचा ओघ. लाईफ फोर्स ही द्वंद्व पक्षामध्ये सीमाबद्ध जर झाला नसता तर तोही म्हणजे काय, जीवनाचा ओघ अनंत रीतींनी उधळला गेला असता. हे जे द्वंद्व आहेत, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष, सुख दुःख, अनेक प्रकारचे द्वंद्व आहेत. ह्या द्वंद्वांनी जीवनाचा प्रवाह बद्ध झालेला आहे, नाहीतर तो इतस्ततः पसरला. आणि ह्या द्वंद्वामधून त्या आत्म्याचा आध्यात्मिक विकासाला चालना मिळते. जसं नदीच्या 2 तटांमुळे, किनाऱ्यांमुळे नदी बरोबर प्रवाहात वाहून शेवटी समुद्राला मिळते, तसं आपल्या आत्म्याला ह्या दोन्ही द्वंद्वांच्या मधून जाऊन हळूहळू आपल्या आत्म्याचा जीवनाचा प्रवास ईश्वराशी एकरूप होण्या हे आपलं अंतिम ध्येय आहे. त्या ईश्वरापर्यंत त्या जीवात्म्याचा प्रवास झाला पाहिजे. म्हणजे त्याचं उद्दिष्ट, जीवनाचं उद्दिष्ट काय, ईश्वराशी एकरूप होणं. म्हणजे जीवनाचा समुद्र म्हणजे ईश्वर आहे. त्या ईश्वराला मिळण्यासाठी त्या जीवनाला हे 2 तट आहेत द्वंद्वांचे, आणि त्या 2 तटांमधूनच तो जीवनाचा प्रवास झाल्यावर तो ईश्वराला मिळणार, एकरूप त्याच्याशी होणार. किती छान सांगितले. पुढचा पॅरेग्राफ आहे महाप्रलय आणि मुक्ती. परंतु जीवनसरितीचे हे 2 तट एकमेकांना समांतर नसून मुक्तिरूपी बिंदूमध्ये अखेरीस म्हणजे शेवटीस एकमेकीस मिळणाऱ्या रेषांप्रमाणे आहेत. तर त्याने सांगितलं की असे समांतर नाही आहेत हे द्वंद्वाचे तट, तर ते शेवटी व्ही शेपप्रमाणे शेवटी मुक्तीचा जो बिंदू आहे किंवा मोक्षाचा बिंदू आहे तिथे ते दोन्ही द्वंद्व एक होतात आणि नंतर ते अद्वैतामध्ये त्याचं रूपांतर होतं आणि अशा प्रकारे मुक्ती किंवा मोक्ष मिळतो. तर हे जीवन सरितेचे 2 तट एकमेकांना समांतर नसून मुक्तिरूपी बिंदूमध्ये अखेरीस एकमेकीस मिळणाऱ्या रेषांप्रमाणे आहेत. ज्या मानाने मनुष्य ध्येयाच्या जवळ जातो त्या मानाने त्याच्या मनाचे आंदोलन कमी होत असते. जसं तुम्ही ध्येयाच्या जवळ जाल तसं मन अधिक स्तब्ध, शांत असं व्हायला लागतं आणि मनाचं जे आंदोलन आहे ते कमी होत जातं व ध्येय प्राप्ती झाल्यावर ते पूर्णपणे स्थिर होते. ज्या भावलीचा गुरुत्वाकर्षण मध्य, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, तिच्या बुडाशी असतो अशा भावलीचे इकडून तिकडे डोलत राहणे हळूहळू कमी होत जाऊन अखेरीस बसण्याच्या स्थितीत स्थिर होते. आपल्यापैकी अनेकांनी असं एखादं बाहुली किंवा खेळणं बघितलं असेल की त्याच्या बुडाशी किंवा एक फुगा जरी तुम्ही घेतला, त्यात गोटी घालून आणि मग तो फुगा फुगवला तर तो फुगा काय राहतो, असा त्या उभा राहतो आणि डोलत राहतो. त्याला एक टिचकी मारले की तो डोलत राहतो इकडून तिकडे तिकडून तिकडे. एक विशिष्ट गतीमध्ये ती बाहुली किंवा तो फुगा असा फिरत राहतो आणि शेवटी हळूहळू त्याचा स्पीड, ती गती आहे इकडून तिकडे फिरण्याची, कमी कमी होत जाऊन ते स्थिर उभं राहतं. मनाच्या आंदोलनाचीही अशीच प्रवृत्ती असते. भावलीला धक्का दिल्यास ती एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे काही कालपर्यंत डोलत राहते, परंतु त्या डोलण्यातील अंतर हळूहळू सारखे कमी होत जाते आणि अखेरीस भावली अगदी स्थिर होते. सृष्टी विकासाच्या द्वंद्व पक्षातील आंदोलन पूर्णपणे थांबणे म्हणजे महाप्रलय. महाप्रलय म्हणजे काय, की सृष्टीचा हा जो विकास आहे आणि त्याच्यात जे द्वंद्वांचं सारखं प्रगती अधोगती ही जी काही आंदोलनं असतील ती खूप वाढून मग हळूहळू कमी होऊन पूर्ण थांबणं म्हणजे महाप्रलय. तिथे सृष्टीचा लय होतो, विलय होतो. परंतु
विकासशील व्यक्तीच्या अध्यात्म जीवनातील द्वंद्व अंतर्गत आंदोलन थांबणे म्हणजे मुक्ती होय. म्हणजे सृष्टीच्या विकासातलं द्वंद्व थांबणं म्हणजे महाप्रलय, परंतु व्यक्तीच्या बाबतीत त्याच्या अध्यात्म जीवनामध्ये जे आंदोलनं आहेत द्वंद्वाचे, ते सगळे द्वंद्वाचे आंदोलन थांबणं म्हणजे मुक्ती होय. जसं मागाशी सांगितलं की ते द्वंद्व ह्या जीवनाच्या प्रवाहात आहेत, पण ते सतत असे समांतर रेषेत चालणार नाही. तर या रेषा शेवटी अशा मिळणार म्हणजे इथे हळूहळू ते द्वंद्व कमी होत जाणार आणि एका बिंदूला ते संपणार आणि पुढे अद्वैताची स्थिती येणार आणि ती स्थिती म्हणजे मुक्ती होय. म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील द्वंद्व पूर्णपणे थांबेल तेव्हा त्याची ती मुक्तीची अवस्था आहे. पुढचा पॅराग्राफ आहे चैतन्याच्या भूमिका. द्वैतातून अद्वैतात पाऊल टाकणे म्हणजे केवळ अंशभेदाचा फरक नाही. द्वैत आणि अद्वैत म्हणजे इथे फक्त त्यांनी सांगितलं की नुसतं 50 डिग्री 70 डिग्री असा अंशभेद नाही, तर त्या दोहोत गुणतः फरक असल्यामुळे त्यांच्यातील भेद अनंत आहे. द्वैत आणि अद्वैत ह्याच्यातला भेद अनंत आहे. द्वैतावस्था ईश्वरत्वाच्या अभावाची अवस्था असून अद्वैत स्थिती ईश्वरावस्था आहे. खूप छान वाक्य, किती छान आहे. द्वैत अवस्था जी आहे, जिथे द्वैत आहे, दुजा भाव, जिथे कुठे दुजा भाव आहे, द्वैत भाव आहे, ती द्वैतावस्था म्हणजे काय आहे? तिथे ईश्वर नाही, अद्वैत नाही. जिथे द्वैत आहे तिथे अद्वैत नाही. अद्वैत म्हणजे काय? ईश्वर. म्हणजे जिथे द्वैत आहे तिथे ईश्वर नाही. ईश्वराच्या अभावाची, नसण्याची अवस्था म्हणजे जिथे द्वैत आहे ती म्हणजे ईश्वर नसण्याची अवस्था आहे. पण अद्वैत स्थिती, हां जय बाबा बोला. हां जय बाबा, जय बाबा बोला. हे खूप छान वाक्य आहे की द्वैतावस्था ईश्वरत्वाच्या अभावाची अवस्था असून अद्वैत स्थिती ईश्वरावस्था आहे. जिथे अद्वैत आहे तिथे ईश्वर आहे. हा असीम भेद म्हणजेच 6वी व 7वी भूमिका ह्यामधील अगाध दरी आहे. आपण सगळे जाणता की 6व्या आणि ईश्वर प्राप्तीच्या, ईश्वरावस्थाच्या मार्गातल्या ज्या 7 भूमिका आहेत, 7 पायऱ्या आहेत, त्यात 6 आणि प्रत्येक पायरीत दरी आहे, अंतर आहे आणि ते ओलांडणं महाकर्म कठीण काम आहे. आणि 6व्या आणि 7व्या दरीमधलं अंतर म्हणजेच इथे सांगितलं हा असीम भेद म्हणजे अद्वैत आणि द्वैतामधला जो अनंत भेद आहे, खूप त्याला अंत नाही असा भेद आहे, बरोबर आहे. अद्वैत आणि द्वैतामधला अनंत भेद जो असीम भेद आहे, ही अवस्था म्हणजे 6व्या आणि 7व्या भूमिकेमधली जी अगाध दरी आहे ती दरी आहे. खालील 6 भूमिकातही एकमेकामध्ये एक प्रकारची दरी किंवा अंतर आहे, परंतु हे अंतर जरी फार असले तरी ते अनंत नाही आहे. खालच्या प्रत्येक पहिली दुसरी भूमिका, दुसरी तिसरी भूमिका, तिसरी चौथी भूमिका, असं प्रत्येक 6व्या भूमिकेपर्यंत सुद्धा. जय बाबा, हां बोला. प्रदीप बिजवेंना काही विचारायचं आहे. जय बाबा. जय बाबा. त्यांनी हँड रेज केला आहे. बरं ठीक आहे, चला पुन्हा लेफ्ट झाले. ओके. परंतु हे अंतर जरी फार असले तरी ते अनंत नाही, कारण या 6ही भूमिकांमध्ये द्वैतबद्ध अनुभवांचे द्वंद्वांदोलन आहे. ह्या ज्या 6ही भूमिका त्याच्यामध्ये द्वंद्वाचं आंदोलन आहे, पण ते अनंत नाही. पण 6व्या आणि 7व्या भूमिकेमधलं जे अंतर आहे ते अनंत आहे. पहिल्या व दुसऱ्या भूमिकेमधील, दुसऱ्या व तिसऱ्या भूमिकेमधील व त्याचप्रमाणे 6व्या भूमिकेपर्यंत जो भेद आहे तो फार मोठा असला तरी अनंत किंवा सीमारहित नाही.
यावरून हे स्पष्ट होते की द्वैतबद्ध 6ही भूमिकांमधून कोणतीही एक भूमिका इतर भूमिकांपेक्षा 7व्या भूमिकेच्या अधिक प्रबळ नाही. म्हणजे बट नॅचरल 6वी भूमिका ही फक्त 7व्या भूमिकेच्या खूप जवळ आहे. बाकी कुठलीही भूमिका 7व्या भूमिकेपासून अनंत अंतरावर आहे. मी जरी 4थ्या भूमिकेत असेल तरी 7व्या भूमिकेपासून ते अंतर अनंत आहे. त्याला सीमा नाही, इतकं अंतर आहे. म्हणजे 6व्या भूमिकेपासून ते अनंत आहे. म्हणजेच 7व्या भूमिकेपासून ते अंतर अनंत आहे. ते अंतर 5व्या आणि 6व्या भूमिकेपासून जरी कमी असलं तरी 7व्या भूमिकेपासून अनंत आहे. म्हणजे 6 भूमिकातील कोणतीही भूमिका व 7वी भूमिका याच्यामधील अंतर 6व्या व 7व्या भूमिकेतील अंतराप्रमाणेच अनंत आहे. सहा भूमिकांमधील प्रगती ही कल्पनेमधील प्रगती आहे. मागे पण आपण बघितलं, मागच्याच लेसनला हे झालं होतं की कुणीतरी विचारलं की मग ह्या ज्या पायऱ्या आहेत ईश्वरत्वापर्यंत पोहोचण्याच्या त्या पण काल्पनिक आहेत का? हो. ते जे 4थ्या भूमिकेमध्ये चमत्कार केले जातात तेही बाबांनी सांगितलं की ह्या भ्रममय साम्राज्यातले म्हणजे तेही कल्पनेच्या साम्राज्यातले तेही कल्पनामय आहे. जोपर्यंत द्वैत संपत नाही तोपर्यंत सगळं कल्पनेच्या साम्राज्यातलं आहे. आणि द्वैत कधी संपतं? 7व्या भूमिकेत. म्हणजेच 7व्या भूमिकेपासून सगळं काही सत्य आहे. 7व्या भूमिकेपर्यंत एवढी प्रगत अवस्था 5व्या प्लेनवरचं 6व्या प्लेनवरचं ते सगळं ती सगळी प्रगतीसुद्धा कल्पनेच्या साम्राज्यातली असते. भ्रममय असते, स्वप्नवत असते, भासमय असते. परंतु 7व्या भूमिकेत कल्पना विराम पावते, थांबते, कल्पना नष्ट होते. आणि त्या भूमिकेवरच म्हणजे 7व्या भूमिकेवरच व्यक्तीची सत्य प्रकाशित जागृती, सत्याने प्रकाशमय झालेली अशी जागृती कायम राहते 7व्या भूमिकेमध्ये. पुढचं पॅरेग्राफ आहे भूमिकांमधील प्रगती. तरीही 6 भूमिकांमधून प्रगती करणे हे अपरिहार्य म्हणजे अटळ आहे. सत्याची अनुभूती होण्याकरता म्हणजे अनुभव मिळण्याकरता कल्पनेची पूर्ण परिसमाप्ती झाली पाहिजे. हे सगळं काय आहे? कल्पनेचं साम्राज्य आहे. जर अंतिम सत्य आपल्याला हस्तगत करायचं असेल तर कल्पना संपली पाहिजे, भासमय साम्राज्य संपलं पाहिजे. म्हणजेच हे जे ह्याला इथे म्हटले की ही जी सगळी कल्पना आहे त्या कल्पनेची पूर्ण समाप्ती झाली पाहिजे. तेव्हाच अंतिम सत्य हस्तगत होईल, हासिल होईल. जेव्हा शिष्याला सद्गुरू लाभतो तेव्हा त्याला सर्व 6ही भूमिकांचे उल्लंघन करावे लागते, म्हणजे ओलांडून जावाव्या लागतात. सद्गुरू शिष्याला एकतर उघड्या डोळ्यांनी भूमिकांमधून घेऊन जातो. फार महत्त्वाचं आहे, ऐका हां. सद्गुरू शिष्याला एकतर उघड्या डोळ्यांनी भूमिकांमधून घेऊन जातो किंवा त्याच्या डोळ्यांवर आवरण टाकून घेऊन जातो. बाबांनी सांगितले की जेवढे माझे प्रियजन आहेत, माझे लोक आहेत, त्यांना सगळ्यांना मी डोळ्यावर पट्टी बांधून नेणार आहे. त्यामुळे रस्त्यामध्ये लडखडण्याचा धोका कमी. जर त्याने शिष्याला आवरणामधून नेले तर त्या शिष्याला उल्लंघित भूमिकांची जाणीव राहत नाही व 6व्या भूमिकेपर्यंत त्याच्या इच्छा राहतात. हा फरक आहे डोळ्यावर पट्टी बांधून नेण्यात आणि न बांधून नेण्यात. जर डोळ्यावर पट्टी बांधून त्या सद्गुरूंनी शिष्याला आपली प्रगती 7व्या भूमिकेपर्यंत करवली, म्हणजे 6व्या भूमिकेपर्यंत, कारण 7पर्यंत डोळ्यावर पट्टी बांधून नेऊ शकत नाही, 6व्याला ती पट्टी काढावी लागते. आणि जेव्हा ती पट्टी काढली जाते तेव्हा बाबा सांगतात की सगळं ते जे आहे तिथलं आनंद, सगळं ते तेज, त्याने तो एकदम चकाचौंध होऊन जातो, असं ते वर्णन आहे. पण जेव्हा ती पट्टी 6व्या भूमिकेपर्यंत ठेवली जाते तेव्हा होतं काय की त्याच्या नकळत ती प्रगती झालेली असते. 6व्या भूमिकेपर्यंत त्याची प्रगती होते, पण त्या प्रगतीची जाणीव त्या शिष्याला नसते. आणि त्यामुळे त्याच्या ज्या काही इच्छा असतात त्या 6व्या भूमिकेपर्यंत कायम असतात. आणि सद्गुरूच्या आशीर्वादानेच त्या केवळ संपुष्टात येऊ शकतात.
पण जर त्याने शिष्याला उघड्या डोळ्यांनी नेले तर त्याला उल्लंघित भूमिकांची जाणीव राहते. जर उघड्या डोळ्यांनी प्रवास केला तर त्याला जाणवतं की मी 4थ्या भूमिकेत आहे, मी 5व्या भूमिकेत आहे, मी 3ऱ्या. एक भूमिका ओलांडून दुसऱ्या भूमिकेत जाताना त्याला त्रास होतो. त्याच भूमिकेत त्याला वाटतं की अरे हे माझं अंतिम लक्ष्य आणि मी ते साध्य केलं, आणि तिथे तो गुरफटून जातो आणि तो पुढे प्रगती करायला तयार नसतो, आणि मग त्याला तिथून ढकलण्याची जबाबदारी एखाद्या गुरुवर येऊन पडते आणि त्याचा प्रवास लांबतो. त्याचप्रमाणे पण उघड्या डोळ्यांनी जाण्याचा दुसरा फायदा हा आहे की उघड्या डोळ्यांनी जर त्यांनी भूमिकांवरची प्रगती केली ईश्वर साक्षात्कारपर्यंतची, तर 5व्या भूमिकेपर्यंत त्याच्या सगळ्या इच्छा आपोआप संपुष्टात येतात. पण जर त्याने शिष्याला उघड्या डोळ्यांनी नेले तर त्याला उल्लंघित म्हणजे ओलांडलेल्या पूर्ण केलेल्या भूमिकांची जाणीव राहते आणि 5व्या भूमिकेनंतर इच्छा राहत नाही. सद्गुरू जर एखाद्या विशिष्ट कार्याकरता आला असेल तर तो बहुधा शिष्यांना आवरणातूनच नेतो, कारण उघडे डोळे असणाऱ्या शिष्यांपेक्षा डोळ्यांवर आवरण असलेला शिष्य बहुधा अधिक कार्यक्षम असण्याचा संभव असतो. जर डोळ्यावर पट्टी बांधलेली असेल त्या शिष्याच्या आणि त्याला जर हे माहीत नसेल की तो कुठल्या भूमिकेवर आहे, तर तो साधा शिष्य बनून राहतो आणि तो जास्त कार्यक्षम असतो. की जसे उदाहरणार्थ बाबांची मंडळी, बाबांनी त्या सगळ्यांचे त्यांचे अत्यंत प्रगत आत्मे होते, पण बाबांनी त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली होती. त्यामुळे त्यांना माहीत नव्हतं की कोण त्यांचे एजंट आहे, कोण कुठलं कार्य करतात, ह्याच्याबद्दल त्यांना काही कल्पना नव्हती. त्यामुळे जर शिष्याच्या डोळ्यावर पट्टी असेल तर तो शिष्य आपलं कार्य जास्त सक्षमपणे कार्यक्षमपणे तो आपलं कार्य त्याची ड्युटी जी आहे सद्गुरूंनी दिलेली ती निभावू शकतो. भूमिकांचे उल्लंघन होत असताना संस्कार उकलले जातात. आता हे उकलणे शब्द आणि संस्कार लय होणे ह्याच्यामधला फरक बाबांनी सांगितला, आणि आपल्या सगळ्यांना बऱ्याच जणांना हे माहिती असेल. तुकारामाचा अभंग आहे, बंधनापासोनी उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. बाबांना तुकारामांचे अभंग खूप आवडायचे, आणि तुम्ही तुकारामाचे अभंग जर बारकाईने अभ्यास केला तर त्यात इतकं ते आध्यात्मिक हे जे वाचतं त्याची प्रचिती तुम्हाला बऱ्याच ठिकाणी येईल. की तिथे तुकाराम स्वतः सद्गुरू होते, त्यामुळे नॅचरली इतके सुंदर भाषेमध्ये आणि लोकांना समजेल अशा भाषेमध्ये त्याने त्या गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आहेत अभंगांमधून. ते महत्त्व आहे त्याला. आता हेच किती छान आहे. तर बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल तुम्ही जर गुगल केलं तर मला वाटतं बहुतेक सगळ्या गायकांनी त्याला गायलेलं आहे. मग ते किशोरी आमोणकर असेल, जितेंद्र अभिषेकी असेल, आणखी कुणी असेल, पण तो इतका सुंदर अभंग आहे, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. आणि पुष्कळ त्याचा आहे. तुका म्हणे देह हरीला विठ्ठल, कामक्रोधे केले घर रीते. कामक्रोधाने घर रीतं केल्यावर कसा म्हणजे, आणि हा देह हरल्यानंतर तो विठ्ठलाच्या पायी कसा आहे, आणि खूप सुंदर आहे तो अभंग. तर त्याच्यामध्ये आहे की बंधनापासोनी उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश. म्हणजे जेव्हा ह्या सगळ्या संस्कारांच्या गाठी उकलल्या, इथे त्यांनी उकलला शब्द वापरलेला आहे, आणि ही तुकाराम महाराजांची भाषा आहे. त्याच्याबद्दल बाबा काय सांगतात की भूमिकांचे उल्लंघन होत असताना संस्कार उकलले जातात. उकलले जातात म्हणजे काय होतात? सुटतात. गाठी उकलल्या पाहिजे, सुटल्या पाहिजे. म्हणजे त्या बांधलेल्या गाठी सुटून वेगळ्या झाल्या पाहिजे, गेल्या पाहिजे. सुटली म्हणजे गेली ती गाठ, म्हणजेच ती गुंतागुंत नष्ट होणे किंवा संपणे, सुटणे. संस्कारांचे उकलणे आणि ते खर्च होऊन जाणे या दोहोंमधील फरक काळजीपूर्वक ध्यानात ठेवला पाहिजे. इथे बोल्डमध्ये वाक्य लिहिलं आहे. बाबांनी स्वतः म्हटलं आहे की ह्या संस्काराचे उकलणे आणि ते खर्च होऊन जाणे ह्या दोन्हीमध्ये फरक आहे. म्हणून मी ते उदाहरण दिलं की बंधनापासूनही उकलल्या गाठी म्हणजे त्या सुटल्या गाठी, संस्कारांच्या गाठी सुटल्या, आणि संस्कार खर्च होणं ह्या दोन्हीत काय फरक आहे तो बाबांनी पुढे खूप छान सांगितलं आहे.
परत एकदा मी ते वाक्य वाचते. भूमिकांचे उल्लंघन होत असताना संस्कार उकलले जातात. जेव्हा एका भूमिकेतून आत्मा दुसऱ्या भूमिकेमध्ये, ईश्वरी साक्षात्कारापर्यंतच्या ज्या 7 भूमिका आहेत, त्या एका भूमिकेतून आत्मा जेव्हा दुसऱ्या भूमिकेत जात असतो तेव्हा हळूहळू संस्कार उकलले जातात, सुटले जातात. ती गुंतागुंत संस्कारांची नष्ट होते आणि संस्कारांची गुंतागुंतच अक्षरशः गुंतागुंत असते आणि ती किती क्लिष्ट असते हे आपण जन्म परंपरा आणि कर्म प्रकरणामध्ये बघितलेलं आहे. संस्कारांचे उकळणे व ते खर्च होऊन जाणे या दोहोंमधील फरक काळजीपूर्वक ध्यानात ठेवला पाहिजे. संस्कारांचा व्यय म्हणजे खर्च होणे. संस्कारांचा व्यय होत असताना ते गतिमान होऊन कृतीत किंवा अनुभवात उतरतात. जेव्हा संस्कार कसे खर्च होतात, ते वापरून खर्च होतात, म्हणजे अनुभवात येतात, कृतीत येतात, असे खर्च होतात, ते सुटत नाही. मग हे खर्च होताना दुसरे नवीन संस्कार तयार होतात. ह्यामुळे संस्कारांपासून विमोचन म्हणजे मुक्तता, विमोचन न होता नवीन संस्कारांच्या निरंतर संचयाने खर्च झालेल्या संस्कारांची जागा भरून निघून संस्कार समुच्चय अधिकच वाढतो. की जेव्हा तुम्ही हे संस्कार खर्च करायला बघता, त्या खर्च करण्याच्या प्रक्रियेमध्ये पुन्हा दुसरे नवीन संस्कार उत्पन्न होतात आणि असा संस्कारांचा हा समुदाय वाढतच जातो. कारण खर्च करण्याच्या प्रक्रियेतूनही दुसरे नवीन संस्कार उत्पन्न होतात. परंतु संस्कार उकलले जाताना म्हणजे सुटले जाताना अनंतत्व प्राप्तीच्या उत्कंठारूपी प्रखर ज्वालेमुळे पूर्वसंस्कार कच्चे होत जाऊन नष्ट होतात. इतकं सुंदर रीतीने बाबांनी हे समजून सांगितले की संस्कार उकलणे म्हणजे काय आणि संस्कारांचा व्यय होणे किंवा खर्च होणे म्हणजे काय. संस्कारांचा व्यय म्हणजे आपण ते संस्कार वापरतो, अनुभवतो, कृतीत उतरवतो. असं करताना दुसरे अजून नवे संस्कार उत्पन्न होऊन संस्कारांचा समुदाय वाढतच जातो. पण ईश्वरत्वाच्या मार्गावरच्या ज्या भूमिका आहेत त्याच्यामध्ये संस्कार व्यय होत नाही, तर संस्कार उकलले जातात, सुटले जातात. कसे? कारण तिथे अनंतत्वाची प्राप्ती, ईश्वरत्वाची प्राप्तीचं हे ध्येय असतं, प्रज्वलित ध्येय असतं आणि त्याची उत्कंठा असते, त्याची ओढ लागलेली असते, मनाला त्याची आस लागलेली असते, ती प्रखर असते. अशा ईश्वरत्वाशी एकरूप होण्याच्या, ईश्वराशी मिलन होण्याच्या प्रखर उत्कंठेमुळे, आसेमुळे हळूहळू ते जे पूर्वसंस्कार आहेत ते ढिल्ले होतात, कच्चे होतात आणि असे कच्चे होऊन ते नष्ट होतात. की ती अशी एक आस असते की त्याच्यापुढे बाकी सगळं किरकोळ वाटतं, कशाचंही महत्त्व वाटेनासं होतं आणि असं वाटलं की हळूहळू ते संस्कार ढिले पडतात, कच्चे होतात आणि कच्चे होऊन ते नष्ट होतात. तिथे खर्च होत नाहीत, ते उकलले जातात म्हणजे ढिले होतात, कच्चे होऊन नष्ट होतात. परंतु संस्कार उकलले जाताना अनंतत्व प्राप्तीच्या उत्कंठारूपी प्रखर ज्वालेमुळे पूर्वसंस्कार कच्चे होत जाऊन नष्ट होतात. मला वाटतं हे पुष्कळ क्लिअर आहे. तरीही हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे कुणाला जर शंका असेल, काही कळलं नसेल, विचारायचं असेल, एखादा शब्द समजा आपलं लक्ष नसेल, निघून गेला, तर पुढचं काही लिंक लागत नाही. कधी असं होतं. किंवा हो, मेहरा जय बाबा, विचार बेटा. मेहरा रामडोहकरनी हात वर केला आहे. मेहर, बोल ना, बोल ना. हां. हां, तू खूप छान आणि फार पेचात टाकणारा प्रश्न मला विचारला आहे. पण हां, नक्की, नाही चालेल. पण चांगला प्रश्न विचारला. आता मेहरा असं म्हणते की कधी कधी माणूस वैतागतं आणि सगळं असं पटकन स्वतःला तोंडात मारून घेतं. पण हे काय आहे? हा क्रोध आहे.
ही क्रोधाची अभिव्यक्ती आहे आणि तिथे उद्वेग पण आहे आणि तिथे हतबलता आहे, शरणगतता आहे की माझं काही चालत नाही, स्वतःवरच वैतागून माणूस स्वतःलाच मारून घेतो. पण त्याच्यातनं स्वतःलाच मारलं किंवा तिथे दुसरा जीव नाही आहे, आत्मा तोच आहे. कारण ती फक्त अभिव्यक्ती आहे त्या जे षड्रिपू आहेत की क्रोध आहे, हतबलता आहे, याची अभिव्यक्ती ती आहे असं मला वाटेल. कारण ते काही आत्महत्या इतकं प्रखर नाही आहे. आत्महत्या फार वाईट, त्याचे संस्कार अत्यंत वाईट. कारण ते आपण बघितलेलं आहे की जोपर्यंत त्याचा लाईफ स्पॅन आहे तोपर्यंत त्याला मग त्या आत्म्याला दुसरी गती नाही वगैरे. पण मारून घेण्याने मला असं ह्या क्षणी असं वाटतं, तू प्रश्न विचारल्याबरोबर माझा पहिला रिस्पॉन्स हा आहे की ह्याने काही संस्कार, ती फक्त अभिव्यक्ती आहे त्या क्रोधाची, हतबलतेची, उद्वेगाची. त्यांनी काही संस्कार, पण तरीही असं करू नये. कारण देह आहे, नाही त्यांनी दुसऱ्याकडूनही मारून घेऊ नये, मग ते संस्कार अजून खराब होणार. सपोज तुला राग आला आणि तू तुझ्या मुलीला सांगितलं मार मला, तर त्यामुळे पुन्हा तुमच्या दोघींच्या संस्कारांची देवाणघेवाण होते. इथे तू स्वतः आहे, तुला स्वतः मारून घेतलं म्हणून फार काही त्याच्याने संस्कार उत्पन्न होतात असं मला वाटत नाही व्यक्तिशः. हे माझ्या सीमित बुद्धीला आलेलं उत्तर मी सांगते. आपण इतरांनाही विचारू त्यांचं दुसऱ्यांचे काही याच्यावरती काय मत आहे ते. पण त्याच्यात प्रश्न असा आहे की ती जी उद्विग्नता आहे, क्रोध आहे, तर बाबांनी सगळीकडे सांगितलं की यू मस्ट हॅव अ व्हेरी गुड इक्विपॉईज. तुम्ही जर डिस्कोसेस किंवा बाबांचं इतर इंग्लिश लिटरेचर वाचलं तर त्यात इक्विपॉईज हा शब्द नेहमी येतो. एक पॉईज पाहिजे, एक छान, म्हणजे शांत राहणं, धीराने घेणं. एकदम ते बाबा सांगतात की तुमच्यावर अन्याय झाला, तुम्ही हालाकीचे असलात तरी तुम्ही ते सगळं शांतपणे सहन करायला शिकलं पाहिजे. मग तिथे तुमचे संस्कार व्यय होतात, खर्च होतात, उकलले जातात, पण नवीन तयार होत नाही. म्हणून अशी परिस्थिती जरी असेल तरी बाबांचं नाव घेणं आणि शांत राहणं, मारून घ्यायचं नाही. कारण शेवटी काय, हा देह कशासाठी दिला आहे? ईश्वरत्व प्राप्त करण्यासाठी हे वाहन आहे, साधन आहे त्या आत्म्याचं. त्यामुळे त्याला कष्ट देऊन कसं चालेल आपल्याला? आणि समजा आता माझे वडील जेवत नसतील तर मी काय म्हणते त्यांना, दादा तुमच्यामध्ये जे बाबा आहेत त्यांना जीव घाला. मग तुझ्यामध्ये बाबा आहेत, मग त्या बाबांना मारल्यासारखं होईल ना. हे माझं दुसरं इंटरप्रिटेशन आहे. इट मे बी राईट ऑर इट मे बी रॉंग. तुझ्यामध्ये बाबा आहेत तेव्हा त्यांना मारू नकोस. दुसरं कुणाला काही म्हणायचं आहे याच्याबद्दल? कठाळे काका असतील, देशपांडे भाऊ, गांगर्डे सर, तिचा प्रश्न फार मार्मिक आहे. जय बाबा. हां, गांगडे सर, जय बा. उलटसुलट संस्कार. थँक्यू गांगडे सर. अगदी परफेक्ट सांगितलं की उलटसुलट संस्कार आणि इक्विपॉईजबद्दल. आणखीन त्याच्यात मला आता आठवलं तुम्ही हे केल्यानंतर की जेव्हा मला अल्सर झाला तेव्हा त्यांनी सांगितलं की त्या स्थितीतसुद्धा त्यांनी सांगितलं की खूप आनंद नको, खूप दुःख नको, खूप खेद नको, खूप तिखट नको, खूप खारट नको, खूप गोड नको, काहीच खायचं नाही. खूप खारट नाही, खूप तिखट नाही, खूप गोड नाही, खूप कडू नाही, खायचं नाही. तसंच खूप आनंद अतिशय पण नको, खूप दुःख पण नको. तर मी पटकन त्या डॉक्टरला म्हणून गेले, अरे म्हणजे हे तर साधू संतांसारखं राहिलं पाहिजे.
तर ती स्थितप्रज्ञता, तुम्ही छान शब्द सांगितला इक्विपॉइजला, की ती स्थितप्रज्ञता आपल्याकडून अपेक्षित असते. मेहरा, तुझ्या प्रश्नाचं समाधान झालं बेटा? थँक्यू. पुढे जाऊया. आणि कुणाला काही विचारायचं आहे? हां, तर परंतु संस्कार उकलले जाताना अनंतत्व प्राप्तीच्या उत्कंठारूपी प्रखर ज्वालेमुळे पूर्वसंस्कार कच्चे होत जाऊन नष्ट होतात. आता पुढचा पॅरेग्राफ आहे आध्यात्मिक वेदना. अनंततेच्या उत्कंठेमुळे तीव्र आध्यात्मिक वेदनांचा अनुभव येतो. ही जी अस्वस्थता आहे, चलबिचल आहे, ओढ आहे, जे काही आहे ते फार वेगळं आहे. तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी बऱ्याचदा थोड्या प्रमाणात का होईना कधीतरी त्याला अनुभवलं असेल की आता मेहराबादला जायला मिळत नाही, बाबांना भेटायचं, बाबांची ओढ, ही जी ती तर अगदी थोड्या प्रमाणात आपण अनुभवतो. पण जेव्हा ईश्वराच्या मिलनाची जी उत्कंठता असते ती फार प्रचंड असली की त्याच्यातनं सगळं काही साध्य होतं, आणि ती प्रचंड असली की त्यातनं होणाऱ्या वेदनाही अनंत असतात. आपण सगळ्यांनी वाचलं असेल की मेहरबाबा कसं दगडावर डोकं आपटून घ्यायचे, त्यांच्या खोलीत तो दगडही ठेवलेला आहे. ते तर शारीरिक झालं, पण ती जी वेदना असते ती वेगळी असते. अध्यात्म भूमिकांचे उल्लंघन करत असताना होणाऱ्या वेदनांची व साधारण दुःखाच्या तीव्रतेची तुलनाच होऊ शकत नाही. साधारण दुःख वेगळं. साधारण दुःख हा संस्कारांचा परिणाम असून आध्यात्मिक वेदना हा संस्कार उकलण्याचा परिणाम आहे. म्हणजे सामान्य माणसाला जे दुःख होतं ते कशामुळे होतं? संस्कारांमुळे होतं. परंतु म्हणजे संस्काराचा त्यातनं संस्कार निर्माण पण होतात आणि त्यांनी केलेल्या खराब त्याच्या संस्कारांमुळे त्याला वेदना होतात. परंतु या आध्यात्मिक वेदना होतात त्यावेळी संस्कार उकलत जातात, सुटत जातात, आणि म्हणून त्या वेदना असतात. शारीरिक दुःखाची पराकाष्ठा म्हणजे अगदी टोकाला गेलं, शारीरिक दुःखाची पराकाष्ठा झाली म्हणजे मनुष्य बेशुद्ध होतो आणि त्या दुःखापासून सुटतो. खूप तेव्हा अनंत वेदना असतील तेव्हा शुद्ध हरपते, आणि शुद्ध हरपली की मग पुढच्या वेदना तुम्हाला जाणवत नाही. पण आध्यात्मिक वेदनांपासून अशी स्वाभाविक सोडवणूक होऊ शकत नाही. ही जी निसर्गतः रचना केलेली आहे मनुष्य शरीरात, की अनंत वेदना झाल्या की नंतर एका क्षणाला तुमच्या सहन करण्याच्या पलीकडे गेलं की तुम्ही बेशुद्ध, शुद्ध हरपता. पण अशी स्वाभाविक सोडवणूक आध्यात्मिक वेदनांमधून होत नाही. तरीही आध्यात्मिक वेदना शुष्क आणि कंटाळवाण्या भासत नाहीत, कारण त्यात एक प्रकारच्या आनंदाचे मिश्रण असते. अशी जी ओढ आहे, अशी जी तीव्रता आहे, उत्कंठा आहे, तीही हवीहवीशी वाटते. त्याच्यात एक प्रकारचं आनंदाचं मिश्रण त्या वेदनेमध्ये असतं. पुढचा पॅरेग्राफ आहे अनंतत्व प्राप्तीची उत्कंठा. अनंतत्व प्राप्ती म्हणजे काय? ईश्वर प्राप्ती. अनंतत्व प्राप्तीची उत्कंठा तीव्र होत जाऊन परिसीमा गाठते आणि नंतर ती हळूहळू शांत होऊ लागते. परंतु ती शांत होत असताना जाणीव अनंतत्व प्राप्तीची लालसा टाकू देत नाही. जी जाणीव असते, कॉन्शियसनेस असतो, चेतना असते, ती जी उत्कंठा आहे त्यातनं वेदना होतात, तरीही ती जी कॉन्शियसनेस आहे, जाणीव आहे, ती अनंतत्व मिळवण्याची जी लालसा आहे, इच्छा आहे, ती टाकून देत नाही. ती आणखीन तीव्र होते, ती शांत होईल पण ती शिल्लक असते. तर ती त्या ध्येयाला चिकटूनच राहते. ती शांत पण सुप्त उत्कंठेची स्थिती अनंतत्व प्राप्तीची प्रवेशिका आहे. असं जेव्हा जेव्हा आता त्याने सांगितलं की इक्विपॉइज किंवा स्थितप्रज्ञता, खूप असा हुरळून जाणारा उत्साह, अगदी उकळणारा उत्साह नाही, आणि शांतपणा जिथे आहे तिथेही अनंतत्वात विलीन होण्याची उत्कंठा असते, पण ती शांत असते, समजदार असते, सुप्त असते. असं जेव्हा होईल तेव्हा तुमचा तो प्रवेश आहे, तिथे त्या द्वारापर्यंतचा प्रवेश आहे असं समजायचं. या स्थितीत आलेली उत्कंठा इतर सर्व वासनांना छिन्नमूल करण्यास साधनीभूत झालेली असते. ही जी उत्कंठा आहे
अनंतत्वात विलीन होण्याचे, अनंतत्व ईश्वराशी एकरूप होण्याची जी उत्कंठा आहे, त्या उत्कंठेमुळे इतर वासना ज्या आहेत त्या नष्ट व्हायला लागतात, छिन्नमूल व्हायला लागतात आणि ती स्वतःही अनंताच्या अगाध शांतीमध्ये तृप्त होऊन विलीन होण्यास उद्युक्त झालेली असते. किती शांत, किती सुंदर आहे, किती छान दिलेलं आहे. म्हणजे अगदी शांत, स्थिर, कसली अपेक्षा नाही अशी ती अवस्था असते. अनंतत्व शांती लाभ. पुढचा पॅरेग्राफ आहे. 1 मिनिट जरा. पुढचा पॅरेग्राफ आहे शांती लाभ. अनंत प्राप्तीची उत्कंठा तृप्त होण्यापूर्वी जाणीवेला 6व्या भूमिकेतून 7व्या भूमिकेमध्ये प्रवेश करावा लागतो. म्हणजे तिला द्वैतातून अद्वैतामध्ये पदार्पण करावे लागते. कल्पना साम्राज्यात भटकत राहण्याचे टाकून जाणीवेला कल्पनेची परिसमाप्ती करावी लागते. सद्गुरूला एकमेव सद्वस्तूच सत्य असून असत किंवा शून्य त्याची केवळ छाया असल्याचे ज्ञान असते आणि त्याच्याकरता कालप्रवाह हा अनंततेमध्ये समाविष्ट झालेला असतो. सद्गुरूसाठी असत्य हे केवळ शून्य आहे, सत्याची छाया आहे. सत्य ही केवळच सत्य आहे, त्याच्यासाठी ईश्वर केवळ सत्य आहे. आणि अंतिम सत्य जे आहे ते कसं आहे, कालातीत आहे, कालाच्या पलीकडे आहे. आणि त्या कालाच्या पलीकडे जे अंतिम सत्य आहे त्याच्यामध्ये हा कालप्रवाह, हे शून्य, हे असत, हे सगळं त्या अनंततेमध्ये समाविष्ट झाल्या असल्याचं सद्गुरू जाणतो. अंतिम सत्याच्या कालातीत स्थितीचा अनुभव घेऊन तो स्वतः कालाच्या पलीकडे असतो. सद्गुरूने हा सगळा अनुभव घेतलेला असतो की हे अंतिम सत्य कालाच्या पलीकडे आहे, कालातीत आहे. आणि हा अनुभव घेऊन तो सद्गुरूसुद्धा कालाच्या पलीकडे असतो. तो कुठल्याही कालाने मर्यादित बांधलेला नसतो. आणि स्वतःच्या स्वतःच्या अस्तित्व विस्तारात तो कालप्रवाहाच्या प्रारंभाला आणि अंताला दोहोंनाही समाविष्ट करतो. तर काळाचा आरंभ आणि अंत सगळं त्याच्यामध्ये समाविष्ट असतं सद्गुरूमध्ये. सो नाईस. का? कारण तो ईश्वराशी एकरूप झाला आहे. आणि जिथे काल नाही, जिथे कालाने तो ईश्वर बांधलेला नाही, अशा अशा ईश्वरामध्ये सद्गुरू विलीन झालेला असतो. म्हणून तो ह्या सगळ्याच्या पलीकडे असतो. त्याच्यामध्ये नानात्वपूर्ण जगतातील क्रिया प्रतिक्रिया रूप काला अंतर्गत घटनांमुळे किंचितही चंचलता उत्पन्न होत नाही. ह्या विश्वामध्ये काहीही घटना झाल्या तरी त्याच्यामध्ये कुठलीही चलबिचल होत नाही. पुढचा पॅरेग्राफ साधारण मनुष्य. तर सद्गुरू कसा असतो? असा असतो, कालातीत असतो आणि कशानेही तो विचलित होत नाही. पण ह्याच्या अगेन्स्ट साधारण मनुष्य कसा असतो? साधारण मनुष्याला सृष्टीचा आदी किंवा अंत ठाऊक नसतो. म्हणून त्याच्या ज्ञानाच्या आणि नियंत्रणाच्या बाहेरील घटनांच्या गतीमुळे तो व्याकुळ होतो. की ह्या सामान्य मनुष्य तुमचा आमच्यासारखा जो आहे त्याला सृष्टीचा आरंभ किंवा कालाचा आरंभ कुठे झाला, अंत कुठे आहे हे काहीच माहीत नसतं. हे माहीत नसल्यामुळे ह्या सृष्टीत ज्या काही घटना घडतात त्या घटनांनी आपण व्याकुळ होतो. जसं की आता सध्याचं उदाहरण म्हणजे युद्ध, रशिया आणि युक्रेन. कोण बरोबर आहे, कोण चूक आहे, कोणाचं खरं, कोणाचं खोटं, त्या विद्यार्थ्यांना अन्न मिळालं नाही, ह्या सगळ्यांनी आपण काय होतो, व्याकुळ होतो. पण अशा घटनांनी सद्गुरूची चलबिचल होत नाही. कारण त्याच्या दृष्टीने ह्या घटनांना काहीही महत्त्व नसते. का? कारण हा सगळा खेळ कल्पनेच्या साम्राज्यात, भासमय जगामध्ये चाललेला असतो. एक प्रकारचं स्वप्न असतं. सद्गुरू स्वतः सगळा कालाच्या पलीकडे असतो. या सगळ्या गोष्टींचं खरं आध्यात्मिक महत्त्व तो जाणत असतो. आणि सृष्टीच्या किंवा त्या देशाच्या किंवा त्या देशातील व्यक्तींच्या कर्मरूपाने त्यांना जे काही अनुभवण्यासाठी आहे, त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी जे काही जरुरी आहे तेच घडत असतं.
आणि म्हणून त्यामुळे तो व्याकुळ होत नाही. त्या घटनांचे यथार्थ आणि वास्तविक मूल्य न कळल्यामुळे त्याच्यावर त्यांचा म्हणजे सामान्य माणसांना त्या गोष्टीचं यथार्थ, योग्य, वास्तविक, खरं, अंतिम सत्याच्या दृष्टीने मूल्य न कळल्यामुळे सामान्य व्यक्तींवर अशा गोष्टींचा प्रभाव होतो. तो कालप्रवाहात फसतो. प्रत्येक गोष्टीकडे सामान्य मनुष्य संस्कारांच्या तृप्तीच्या किंवा अतृप्तीच्या दृष्टीनेच पाहतो. म्हणून तो विश्वातील घटनांमुळे अतिशय प्रक्षुब्ध होतो. ह्या उलट सद्गुरू हा द्वैत आणि द्वैतमूलक संस्कार या दोहोंपासून मुक्त असतो. सद्गुरू कसा असतो? त्याने अद्वैत स्थिती प्राप्त केलेली असते आणि त्यामुळे तो द्वैतापासून मुक्त असतो. त्याला माहीत असतं की हे संपूर्ण जग ईश्वराने भरलेलं आहे, मीच तो ईश्वर आहे. त्याच्यातनंच हे सगळं जग प्रस्तुत झालेलं आहे आणि सगळ्याच्या माध्यमातून त्या सगळ्या सुख किंवा दुःखाच्या घटनांचा अनुभव तो स्वतः घेत असतो आणि तरीही तो त्या सगळ्या अनुभवांच्या पार असतो. म्हणून द्वैतमूलक संस्कार या दोहोपासून सद्गुरू मुक्त असतो आणि म्हणून तो बंधरहित असतो. संसारातील वादळ आणि आघात यामुळे तो व्यथित होत नाही. विश्वातील विधायक व संहारक प्रक्रियांच्या कोलाहलास तो वाजवीपेक्षा अधिक महत्त्व देत नाही. सत्याच्या तीर्थभूमीत सद्गुरूंनी प्रवेश केलेला असतो व सृष्टीतील क्षणिक मूल्यांमध्ये फार तर अंशतःच प्रतिबिंबित होणाऱ्या अनंत रहस्यपूर्णतेचे ही तीर्थभूमी माहेरघरच असते. ही जी सत्याची तीर्थभूमी आहे त्या सत्याच्या तीर्थभूमीत सद्गुरूंनी प्रवेश केलेला असतो आणि हे जे क्षणिक मूल्यामध्ये ती तीर्थभूमी किंवा सत्य अगदी अंशाने काही अंशानेच प्रतिबिंबित झालेलं असतं, पण त्या सत्याचं अनंत जे रहस्य आहे ते त्या सद्गुरूला उकललेलं असतं, माहीत झालेलं असतं आणि ते जे अनंत सत्याचं रहस्य आहे, ती तीर्थभूमी आहे, हेच त्याचं माहेरघर असतं. त्याच्या स्वरूपात अखिल अस्तित्व समाविष्ट असून अभिव्यक्त सृष्टीतील सर्व घटना त्याच्याकरता केवळ क्रीडेसमान खेळासारख्या असतात. त्याच्यासाठी सगळी सृष्टी हा एक खेळ असतो. तर इथे हे प्रकरण 5 सृष्टीचा प्रारंभ आणि अंत याच्याबद्दल बाबांनी सांगायचा प्रयत्न केला आहे आणि तो आपण 5व्या प्रकरणामध्ये बघितला. इथे 5वं प्रकरण संपूर्ण झालं आहे. आता याच्याबद्दल कुणाला काही बोलायचं आहे, शेअर करायचं आहे, विचारायचं आहे तर जरूर सांगा, विचारा. कारण आपण आधीच्या सृष्टीचा प्रारंभ आणि अंत आपल्याला का कळत नाही? कारण आपण सामान्य माणसांना अजूनही द्वंद्व आणि द्वैत अवस्थेमधून आहोत. त्यामुळे सृष्टी कोठून आली, कधी आली, कशी आली, मग महाप्रलय म्हणजे काय ते सांगितलं आहे, मुक्ती म्हणजे काय सांगितलं आहे, सत्य कसं कालातीत आहे, कालाच्या पलीकडे आहे. हे सगळं काहीतरी गडबड झाली का इकडे फोन आल्यामुळे? जय बाबा, ऐकायला येत आहे का? हां. आणि यांचा मला वाटतं रामभाऊ खुजेंचा फोन होता. इथे कुणी त्यांनी लॉग इन केलेलं आहे का? अशा सगळ्या गोष्टी आपण या आधीच्या ह्या प्रकरणामध्ये बघितल्या आणि बाबांनी इथे द्वंद्वांच्या दारा संतुलन किंवा नियती आहे ती कशी संस्कारांमुळे उद्भवते, सद्वस्तू काय, विश्व काय, हे सगळं ह्या प्रकरणात बाबांनी सांगितलेलं आहे. जर कुणाला काही शेअर करायचं नसेल, बोलायचं, विचारायचं नसेल तर आपण प्रयत्न करतो की साधारण एका याच्यामध्ये आपण एकच प्रकरण घ्यायचा प्रयत्न करतो. पण समहाऊ आपण गेल्या वेळेला चर्चा केल्यामुळे आपण हे प्रकरण संपवू शकलो नव्हतो. पुढचं प्रकरण आहे ते छोटं आहे. तर आपण कुणाला काही बोलायचं नसेल तर पुढच्या प्रकरणाला सुरुवात करूया. जय बाबा. साधकाची लक्षणे. आपण पहिल्या भागामध्ये पण साधकावर
बाबांनी एक लेक्चर दिलेलं होतं भाग 1मध्ये, मेहरबाबांचे अध्यात्म परलेख आणि संदेशमध्येच भाग 1मध्ये साधकावर एक प्रकरण होतं. आता हे प्रकरण 6मध्ये साधकाची लक्षणे सांगितलेली आहे. साधकाची लक्षणेमध्ये पुन्हा याच्यात काही भाग आहेत. तर हा भाग पहिला आहे, आंतरिक जीवनाच्या सत्य विस्तारात प्रवेश. आंतरिक जीवन जे आहे म्हणजे आध्यात्मिक मार्गावर प्रगती करणारं जीवनाच्या मध्ये ते जीवन सत्य विस्तारात म्हणजे ईश्वर किंवा त्याच्या अनुभूतीत कसं प्रवेश करणारं असतं ह्याच्याबद्दल हा म्हणजे त्याचं हेडिंगच असं आहे. एवढं क्लिष्ट आहे, समजून घ्यायचा प्रयत्न करूया. आंतरिक जीवनाच्या सत्य विस्तारात प्रवेश. पॅरेग्राफचं नाव आहे धर्मविहित नियमानुसार बाह्य अनुवर्तनाचे महत्त्व आणि त्याच्या सीमा. की धर्माने जे सांगितलं आहे त्याप्रमाणे जे वागणं आहे, अनुकरण आहे, त्याचं काय महत्त्व आहे आणि त्याचे काय मर्यादा आहेत. तर बाबांनी नेहमी टिफिन लेक्चरमध्ये पण हे सांगितलेलं आहे. शरीयत आणि काय त्याच्याबद्दलचं काय बाबांचे मत आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण त्यात पण बघितलेली आहे. सॉरी. ईश्वरानुभूतीच सर्व मनुष्यांची अंतिम भवितव्यता असली तरी त्या महिमामय भवितव्यतेच्या सिद्धीकरता फारच थोड्या जणांची तयारी झालेली असते. की ईश्वर साक्षात्कार, गॉड रिअलायझेशन हेच आपल्यापैकी प्रत्येकाचं भवितव्य आहे, वेगळं कुणाचंच काही नाही आहे. परंतु त्यासाठी फार थोड्या लोकांची तयारी झालेली असते. संसारात गुरफटलेल्या लोकांचे मन संस्काराच्या धनराशांनी तमाच्छादित झालेले असते. तमाच्छादित म्हणजे आच्छादित. आच्छादलेलं म्हणजे झाकलेलं. तम म्हणजे अंधकार. कसला अंधकार? संस्कारांचा अंधकार. जे संसारात गुरफटलेले लोक आहे त्यांचं मन कसं आहे? अंधारलेलं आहे, झाकलेलं आहे. कशाने? संस्कारांनी. आणि हे संस्कार अति दुर्बल झाल्याशिवाय जसं आपण आत्ता बघितलं की परमेश्वर प्राप्तीची अति उत्कंठा लागली की हे संस्कार आपोआप दुर्बळ होतील. तेव्हा हे जे संस्कार आहे ते अति दुर्बल झाल्याशिवाय साधकाला अध्यात्म मार्गाच्या किंवा ईश्वर प्राप्तीच्या मार्गावर प्रवेशसुद्धा मिळू शकत नाही. म्हणजे त्या अध्यात्म मार्ग, ईश्वर प्राप्तीच्या मार्गावर प्रवेश करायचा तर आपले संस्कार पहिल्यांदा दुर्बळ झाले पाहिजे. संस्कार आणि आपण संस्कार दुर्बळ होण्याचं आपण प्रॅक्टिकल मार्ग मागे आपण डिस्कस केले की बाबांचं सतत नामस्मरणाचं महत्त्व सगळ्यांनी सांगितलेलं आहे. सतत प्रभूचं नाव घेतल्याने नवीन संस्कारांची उत्पत्ती खंडित होते, थांबते, कमी होतात. जे आहे ते संस्कार दुर्बल होतात. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बाबांनी सांगितलं जसा श्वास चालतो तसं नामस्मरण सतत चालू राहिलं पाहिजे. ते चालू आहे हे जाणवलं सुद्धा नाही पाहिजे, असं ते नामस्मरण सतत चालू असलं पाहिजे. सॉरी. संस्कार राशींना विखरून क्षीण म्हणजे कमजोर. संस्कार राशींना विखरून क्षीण करण्याची सामान्य रीत म्हणजे धर्माच्या बाह्य विधिनियमांचे व निर्दिष्ट व्रतवैकल्यादी आचारांचे निष्ठेने पालन करणे. जसं की आत्ता गांगडे सरांनी सांगितलं की उलटसुलट संस्कार, की खाण्याची खूप इच्छा झाली तर उपवास करणं, पण ते समजून उमजून केलं पाहिजे, एक रीतिरिवाज म्हणून नाही केलं पाहिजे. तर इथे बाबांनी सांगितलं की ह्या ज्या संस्कारांच्या अति प्रचंड राशी आहेत त्या पसरून त्या नष्ट कमजोर व्हायचं असेल तर हे जे बाह्य आचरण आहे, धर्माने सांगितलेले जे विधी नियम आहे, व्रतवैकल्य आहे इत्यादी जे आहे त्या सगळ्यांचं आचरण निष्ठेने पालन करणं. परंपरागत किंवा धर्मशास्त्र विहित म्हणजे धर्मशास्त्रात दिलेलं परंपरागत किंवा धर्मशास्त्र विहित कडक विधी निषेधांचे बाह्य अनुसरण म्हणजे कर्मकांड किंवा शर्यत असून त्यात रोजच्या प्रार्थना,
तीर्थयात्रा, शास्त्रविहित कर्तव्ये व तत्कालीन म्हणजे त्यावेळचं सामान्य नैतिक चेतनेने मोरल कॉन्शियसनेसने स्वीकारलेल्या नीतिसंहितेतील नियमांचे पालन या सगळ्यांचा समावेश होतो. आता जे बाह्य आचरण आहे, जे काही परंपरागत किंवा शास्त्रांनी सांगितलेलं आहे, ते नुसतं बाह्य आचरण म्हणजे कर्मकांड झालं, समजून उमजून न केलेलं, किंवा शर्यत आहे. मग त्याच्यामध्ये रोजच्या प्रार्थना, शास्त्र, कर्तव्य, नीती, वचनं हे जे काही आहे नियती नियमांचं आचरण केलेलं, पालन केलेलं, स्वीकृत केलेलं, त्या सगळ्यांचं पालन, ह्या सगळ्यांचा समावेश धर्माच्या बाह्य विधी निषेधांमध्ये समाविष्ट होतो. नियमबद्ध बाह्य आचार तद्विशिष्ट रीतीने आध्यात्मिक संयमाला उपयोगी असतो. हा अगदीच निरुपयोगी आहे का? नाही. त्याचा उपयोग काय आहे की आत्मसंयम, आध्यात्मिक संयमासाठी हे जे नियमबद्ध धर्माने सांगितलेले, नीती सांगितलेले आचार विचार आहेत, ते त्या रीतीने आध्यात्मिक संयमासाठी उपयोगी असतात. परंतु त्यात तोटे नाहीत असे नाही, म्हणजे तोटे आहेत. असा कडक आचार, हा जो कडक आचार आहे, समजून उमजून त्याचं कर्मठपणे जर पालन केलं त्याचं, की बाकी कशाची पर्वा न करता केवळ पालन करायचं म्हणून, आणि बऱ्याचदा आपण बघतो असं जे कर्मठपणे पालन करतात त्यांना एक प्रकारचा अहंकार असतो की मी असं करतो, मी इतक्या वाजता उठतो, मी रोज कधी पूजा अर्चा माझी चुकवत नाही, मी संध्या चुकवत नाही, मी अमुक करतो, मी देवळात जाणं कधी चुकवत नाही. हा एक भूषण होऊन जातं, म्हणजे अहंकार. मग त्याच्यातनं काय होतं? संस्कार उद्भवतात. त्यापेक्षा ते न केलेलं परवडलं. ते करा, पण ते कसं करायचं? समजून उचून, ज्याला आपण त्याला विवेकपूर्ण कर्म असं जन्मपरंपरा आणि कर्मामध्ये दिलेलं आहे. विमोचक कर्म, विवेकपूर्ण बुद्धिसम्मत क्रिया, की जी विवेकाच्या निकषावर केलेली आहे, समजून उमजून केलेली आहे. अंधानुकरण केवळ नाही, कर्मठपणा म्हणून नाही, सवय म्हणून नाही. तर नियमबद्ध बाह्य आचार तद्विशिष्ट रीतीने आध्यात्मिक संयमाला उपयोगी असतो. परंतु त्यात तोटे नाहीत असे नाही, म्हणजे तोटे आहेत. काय तोटे आहेत? असा कडक आचार मनुष्याला रुक्ष, कर्मठ आणि यंत्रसम करतो. म्हणजे काय? त्याच्यात प्रेम नसतं, आणि बाबांनी तर प्रेमालाच महत्त्व दिलेलं आहे, व सूक्ष्म रीतीने त्याचा अहंकारही वाढवतो. तरीही बऱ्याचशा लोकांची नियमांच्या बाह्य अनुवर्तनावरच आसक्ती जडली असते, कारण स्वतःच्या मनोदेवतेला गप्प करण्याचा तो सर्वात सुलभ उपाय असतो. सगळ्यात सोपा उपाय आहे. आपली मनोदेवता आपल्याला काहीतरी सांगते, इथे मन लागत नाही, काहीतरी हवं आहे, काहीतरी शोधतं ते मनातून, पण काय ते कळत नाही. मग माणूस कुठे देवळात जा, प्रवचनाला जा, गीता पाठ कर, घंट्या भडव, पूजा कर, काही ना काही करून त्या मनाला त्यात अडकवायचा प्रयत्न करतो, पण खऱ्या सत्याच्या शोधाचा प्रयत्न ते मन करत नाही. त्याऐवजी असं चांगलं वाचन करून खऱ्या सत्याचा शोध केला पाहिजे. हे कर्मकांडाचं काय होतं? हळूहळू त्याच्यावरती आसक्ती होते. त्या पूजेचं, ते सगळं विधी नियम पाळणं, ते उपवास करणं, ह्याचीसुद्धा आसक्ती होते, आणि त्या आसक्तीतून पण संस्कार उद्भवतात, संस्कार निर्माण होतात, आणि ते कर्माचं, त्या प्रकारच्या आसक्तीचंही कर्मबंधन होतं. म्हणून जे बाबा नेहमी सांगतात की कर्मकांड नका करू, ते का? यासाठी त्या कर्मकांडातून जे तुम्हाला जी आसक्ती होते, ती आसक्तीतून जे कर्मबंधन होतं, किंवा तुम्ही वृक्ष कोरडे होऊ नये, त्याचा अहंकार बाळगू नये, म्हणून बाबांनी सांगितलं की लव मी, आणि ईश्वर म्हणजे प्रेम, त्याच्यावर प्रेम करण्याचा सगळ्यात सोपा नाही, अवघड मार्ग आहे, पण हा मार्ग बाबांनी सांगितला आहे. कर्मकांडापेक्षा त्याला कर्मकांडांचं महत्त्व मर्यादित आहे. एक आध्यात्मिक वातावरण व्हावं, तशा प्रकारची त्याची बुद्धी व्हावी, बैठक व्हावी, इथपर्यंतच त्याचं महत्त्व आहे, तेवढी त्याची सीमा आहे. त्याच्या पुढे ईश्वर प्राप्तीसाठी त्या कर्मकांडाचं महत्त्व नाही आहे, आणि म्हणून बाबांनी कर्मकांड करू नका सांगितलेलं आहे. पुढचा पॅरेग्राफ आहे, आंतरिक जीवनाच्या सत्यविस्तारात पाऊल. बाह्य कर्मनिष्ठतेचे शिक्षण घेण्यात आत्मा बहुधा अनेक जन्म काढतो. हे जे बाह्य विधी आहेत, धर्माने सांगितलेले आचार विचार,
ते समजून घेणं, ते करण्यात काही जन्म जातात. तो लाँग रूट आहे. बाबांनी सांगितलं ईश्वरत्व प्राप्तीचे 3 मार्ग सांगितलेत. त्यात पहिला म्हणजे सत्संग, दुसरा म्हणजे प्रेम करणं, भक्ती करणं, आणि तिसरा म्हणजे हे बाह्य विधी आचार आहेत धर्माचे त्याचं पालन करणं. पण बाबांनी सांगितलं की इझिएस्ट, शॉर्टेस्ट, क्विकेस्ट वे इज द सत्संग. आणि हा जो धर्माचं आचरण आहे, बाह्य आचरण आहे, ते करून हा कसा लाँग रूट आहे, दूरचा मार्ग आहे, कठीण आहे आणि वेळ काढणारा मार्ग आहे. जय बाबा. खुजे भाऊंना काही बोलायचं आहे का? बरं, जय बाबा. तर परंतु हा बाह्य कर्मनिष्ठतेचा कंटाळा येऊन आंतरिक जीवनाच्या सत्यविस्ताराविषयी, रियालिटीजविषयी रुची संपन्न होण्याची वेळ कधीतरी पण निश्चयाने येतेच. किती धर्माचं तुम्ही बाह्य काटेकोर पालन करा, कधीतरी त्याला त्यातला रस जातो, त्याला कंटाळा येतो, त्याच्यातनं त्याला हवं ते जे मनाला, आत्म्याला आंतरिक समाधान पाहिजे ते मिळत नाही, आणि मग तो ते कर्मकांड सोडून देतो आणि कधीतरी अंतिम सत्य किंवा खऱ्या ईश्वराच्या शोधासाठी दुसरा मार्ग तो शोधायला लागतो. पण तो नक्की शोधतो. संसारी मनुष्य जेव्हा ह्या श्रेष्ठतर शोधास प्रारंभ करतो तेव्हा तो साधक बनला असे समजावे. आणि जेव्हा संसारी मनुष्य असा ईश्वर प्राप्तीसाठी प्रारंभ करतो तेव्हा तो साधक बनला असं समजावं. ज्याप्रमाणे किडा स्वतःच्या देहाचे रूपांतर, मेटामॉर्फोसिस करून नवीन जीवनात प्रविष्ट करतो, त्याचप्रमाणे शर्यत किंवा बाह्य नियमनिष्ठता किंवा कर्मकांड पार करून तरीकत किंवा मुक्तिपथ किंवा मोक्ष मार्गामध्ये प्रवेश करतो. ह्याचा शर्यत जे आहे म्हणजे धर्माने घालून दिलेले नीतिनियम, त्याला बाबांनी तरीकत हा दुसरा शब्द सांगितला आहे. म्हणजे वास्तव मोक्षासाठी जो मार्ग आहे त्याच्यासाठी करण्याच्या क्रिया. तर कधीतरी तो साधक ह्या सत्यमार्गावरती प्रविष्ट होण्यासाठी त्याच्या जीवनात तो प्रविष्ट होतो सत्यमार्गाचा, आणि त्याचप्रमाणे तो शर्यत किंवा बाह्य नियमनिष्ठता ह्यांना सोडून तरीकत किंवा मोक्षमार्ग किंवा मुक्तिमार्गाच्या मार्गावर प्रवेश करतो. या उच्चतर अवस्थेमध्ये पोहोचल्यावर विशिष्ट नियमांच्या बाह्य अनुसरणाने आत्म्याला तृप्ती होत नाही, तर ज्या गुणविशेषांनी आंतरिक जीवनास आध्यात्मिक सौंदर्य येते ते गुणविशेष मिळवण्यास साधक प्रवृत्त होतो. मग आता हे बाह्य जे रीतीचे, धर्माचे नीती नियम आहेत किंवा कर्मकांड आहे ते करून त्याच्या आत्म्याला समाधान मिळत नाही, आणि मग तो खऱ्या सत्याच्या शोधाला लागतो. आणि खऱ्या सत्याच्या शोधाला लागलं की त्याच्या जे आंतरिक गुणविशेष आहे त्याने आत्म्याला जे सौंदर्य त्याच्या प्राप्त होतं आणि ते प्राप्त करण्यासाठी तो साधक प्रवृत्त होतो. पुढचा पॅरेग्राफ आहे रूढींची समानता, रूढींची समीनता. तिथे काय झालेलं आहे की खूप अस्पष्ट झालेलं आहे प्रिंट काही ठिकाणी. आंतरिक जीवनाच्या सत्य विस्ताराच्या दृष्टीने पाहता, आंतरिक जीवन म्हणजे अध्यात्म मार्गावरती प्रवेश झालेलं जीवन, आंतरिक जीवनाच्या सत्य विस्तार म्हणजे ईश्वर प्राप्ती, द रियालिटीज ऑफ इन्नर लाईफ. आंतरिक जीवनाच्या सत्य विस्ताराच्या दृष्टीने पाहता बाह्य नियमनिष्ठतेला रूढीसंमत आणि औपचारिक महत्त्व असले तरी ती सारशून्य असते. ह्या ज्या धर्माने घालून दिलेले नियम आहेत, हे जे बाह्य नियम आहे ते रूढीसंमत असतील, त्याला औपचारिक महत्त्व असलं तरी खरं महत्त्व त्याच्यात सार नाही, ते सारशून्य आहे. असे कडक बाह्य अनुवर्तन टाकून देणारे जीवन कित्येक वेळा आध्यात्मिकतेने संपन्न असू शकते. बऱ्याच वेळा आपण असं बघू शकतो की ती व्यक्ती असं धर्माने घालून दिलेलं कर्मकांड वगैरे काही करत नसेल,
पण त्याचा आचार जो आहे तो शिष्टसंमत असेल, की जसं आचरण आवश्यक आहे आध्यात्मिक प्रगतीसाठी, की कोणाची कशाची निंदा नालस्ती नाही, कसला लोभ नाही, अगदी एखाद्या लहान मुलासारखं निरागसत्व, असं तो कधी ते कर्मकांड करत पण नसेल, पण त्याचं आचरण मात्र आध्यात्मिकतेने संपन्न असू शकतं. परंपरागत रूढीचे औपचारिक बाह्य अनुसरण करत असताना मनुष्याचे जीवन बहुधा नेहमीच सत्य आणि शाश्वत मूल्यांपासून घसरून मिथ्या आणि भ्रामक मूल्यांवर आधारले जाण्याचा संभव असतो. रूढीसंमत गोष्टी आध्यात्मिकदृष्ट्या नेहमीच निर्दोष असतात असे नाही. उलटपक्षी बऱ्याचशा रूढी बहुधा सर्वसाधारण आणि अज्ञानी लोकांच्या विचारांमुळे अस्तित्वात येत असल्यामुळे त्यांच्यातील अंतर्गत मूल्ये भ्रमात्मकच असतात. की बाबा सांगतात बऱ्याचदा ह्या रूढी ज्या आहेत त्या चुकीच्या ज्ञानावर, अज्ञानी लोकांच्या विचारामुळे आणि अशा अस्तित्वात आलेल्या असतात, त्यांना महत्त्व नसतं आध्यात्मिक दृष्टीने खरे बघता. त्यांच्यातील अंतर्गत मूल्ये भ्रमात्मकच असतात. भ्रमात्मक मूल्ये साधारणतः रूढीसंमत बनतात आणि मग तेच रूढीने संमत होतं, कारण त्यांची वाढ सर्वसाधारण मनोवृत्तीच्या साच्यात झालेली असते. परंतु परंपरागत रूढींमध्ये भ्रमात्मक मूल्यांशिवाय दुसरे काहीच अभिव्यक्त होत नाही असा त्याचा अर्थ नाही. बाबांनी सांगितलं की सामान्य मनुष्य आहे जो ह्या भासमय जगातला सामान्य माणसांनी केलेल्या या रूढी आहेत, त्यांच्यात फार तथ्य नसतं, पण त्यांच्यात अजिबातच तथ्य नसतं असंही नाही. म्हणजे काही रूढी चांगल्याही असतात. जसं पहाटे उठणं, बाबांनी स्वतः पण सांगितलं की पहाटे उठायला पाहिजे. का? की त्यावेळेला मी सर्वत्र अस्तित्वात असतो असं त्यांनी सांगितलं. भले तुम्ही पहाटे उठून पूजा अर्चा करू नका, तुमचं नित्यकर्म करा, पण पहाटे उठण्याचं महत्त्व बाबांनी पण सांगितलेलं आहे. तर त्या बऱ्याचशा रूढी जरी अशा अज्ञानी माणसांनी केलेल्या असल्या तरी काही रूढींमध्ये तथ्य असतं, पण बऱ्याचशा ज्या आहेत त्या सारशून्य असतात असं थोडक्यात इथे सांगितलेलं आहे. आपण इथे थांबूया, कारण पुढचा पॅरेग्राफ मोठा आहे आणि वेळ फक्त 4 मिनटं आहे आणि आपण 7ला बरोबर प्रार्थना सुरू करतो. म्हणून हे साधकाची लक्षणं हा दुसरा 6 नंबरचं प्रकरण आपण आज सुरू केलं, पण आपण त्यात फार पुढे नाही जाऊ शकलो, कारण ते तसं छोटं प्रकरण होतं, संपायला हवं होतं. हरकत नाही, 2 पानं राहिली आहेत त्याची आणि पान नंबर 64वर आपण आहोत. पुढच्या वेळेला आपण ते पूर्ण करू. आता हे साधकाची लक्षणं बघण्याचं कारण काय, की त्या दृष्टीने आपल्याला काहीतरी प्रगती स्वतःमध्ये करता येईल या दृष्टीने बाबांनी ते सांगितलेलं आहे. कुणाला काही याच्याबद्दल बोलायचं आहे, विचारायचं आहे? थँक्यू बाबा, थँक्यू ऑल, थँक्यू केतकी. जय बाबा. राहुल म्हणून आहे, त्यांचा माईक सुरू आहे. हां राहुल, जय बाबा. प्रार्थना आरती होईल ग्रुपवर. हां बोला बोला राहुल. तू अद्वैत व अतुलनीय आहेस. तुझा धाम कोणालाही लागू शकत नाही. तुझ्या ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाही. तू अमर्याद आणि अगाध आहेस. तर्क व कल्पना या पलीकडेही आहेस. तू सनातन व अविनाशी आहेस. तू अविर्भाज्य आहेस. दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही. तू सतत होतास, तू सतत आहेस व सतत राहशीलही. तू सर्व ठिकाणी आहेस, सर्वात आहेस आणि सर्व ठिकाणांच्या व सर्वांच्या पलीकडेही आहेस. तू आकाश मंडळात आहेस, पाताळात आहेस. तू व्यक्त व अव्यक्तही आहेस. तू सर्व भूमिकात व भूमिकांच्या पलीकडेही आहेस. तू अगोचर असून स्वतंत्र आहेस. तू विश्वकर्ता व देव देवेश्वर आहेस. तू सर्व मनांचा व हृदयांचा ज्ञाता आहेस. तू सर्व शक्तिमान व सर्वव्यापी आहेस. तू अनंत ज्ञान, अपरिमित शक्ती व असीम आनंद आहेस. तू ज्ञान सिंधू आहेस. सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहेस. भूत, वर्तमान व भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयंमेव ज्ञानच आहेस. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहेस. तू अनंत गुणांनी नटलेल्या आत्म्यांचा आत्मा आहेस. सत्य, ज्ञान व आनंद यांची त्रयी तू आहेस. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा महासागर आहेस. तू आदिपुरुष असून श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहेस. तू प्रभू व परमेश्वर आहेस.
तू परमदेव असून परात्पर परमात्मा आहेस. तू परब्रह्म, अल्लाह, इलाही, यजदान, आहुर मजद व प्रियतम परमेश्वर आहेस. तुझे नाव इज्जत अर्थात एकमेव पूजनीय आहे. हे असीम दयासागर प्रभुराज, आमच्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. असत्य, अन्याय व अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल, शब्दाबद्दल व विचारांबद्दल, तसेच द्वेषमूलक असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. विशेषतः प्रत्येक कामुक विचाराबद्दल व कामुक कृत्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. तसेच प्रत्येक खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या ढोंगांबद्दल आणि देऊनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल, सर्व प्रकारच्या ढोंगांबद्दल आणि देऊनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल, लोकांच्या अनुपस्थितीत त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखविण्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. दुसऱ्यांची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्यात दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. हे प्रभुराज, आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या या सर्व पापांबद्दल आम्हाला क्षमा कर. तसेच तुझ्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या त्यांच्याबद्दलही आम्हाला क्षमा कर. आमेन. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. आणखी अधिक व त्याहूनही आणखी अधिक प्रेम करण्याकरिता, इतके की तुझ्याशी एकरूप होण्यास आम्ही पात्र व्हावे व तुझ्यावरील आमचे प्रेम वृद्धिंगत व्हावे, यासाठी आम्हास तू मदत कर. आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत हाती